निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि हे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि आपण पाहू शकतो की मतदान मोजणी केंद्रावरची संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या आपण एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावरती आहोत। एफ नॉर्थ हा संपूर्ण परिसर जो आहे तो सायन विभागातला परिसर आहे आणि या संपूर्ण एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावरती 10 प्रभागांची मतमोजणी जी आहे ती या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती पार पडणार आहेत। आपण पाहू शकतो की या सगळ्या मतमोजणी केंद्रावरती टेबल्स जे आहेत ते लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक मतमोजणीच्या वेळेस 2 वॉर्डाची मतमोजणी यंदा केली जाणार आहे आणि खरं तर या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता यावी याकरता संपूर्ण निवडणूक आयोगाकडनं आणि मुंबई महानगरपालिकेकडनं संपूर्ण ही विशेष तयारी जी आहे ती केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे थोड्याच वेळात अर्थात 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मुंबई महानगरपालिकेचा गड कोण राखणार याकडे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेची जी तयारी आहे ती प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे मतमोजणीच्या प्रक्रियेकरता आणि संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 10 वाजल्यापासून या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही आतमधली दृश्य आहे ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स टेबलवरती ठेवून त्या मशीन्स मधले मतदान जे आहे ते तपासले जातील आणि काउंटिंग केली जातील। बॅलेटमध्ये ज्यांनी मतदान केलंय त्या संपूर्ण बॅलेटची देखील संपूर्ण तपासणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण तयारी जी आहे ती 100% या ठिकाणी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात मतमोजणी केंद्रावर अर्थात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई।